सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ऊर्जा या विषयावर बोलायचं आहे. ऊर्जा, एनर्जी. आणि ही एनर्जी, ही ऊर्जा आपल्या आजूबाजूला, आपल्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, सजीव असो निर्जीव असो, निर्जीव वस्तूमध्ये ऊर्जा असते. पोटेन्शियल एनर्जी या पद्धतीनं स्थिर असते. ती ऊर्जा असते. जसं लाकूड असतं, लाकूड आपण जाळल्यानंतर जळतं, ती ऊर्जा त्याच्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असते. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जसं बॅटरी असते, बॅटरीमध्ये ऊर्जा असते. जोपर्यंत त्याला ती ऊर्जा वापरली जात नाही, आपण बॅटरी सेलमध्ये टाकल्यानंतर लाईट लावल्यावर ती ऊर्जा वापरली जाते. ही झाली पोटेन्शियल एनर्जी आणि स्थिर ऊर्जा. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशन, अर्थात चलनवलन प्रक्रिया. आपण चालतो, ग्रह तारे फिरतात, अशा अनेक प्रकारच्या ऊर्जा जे चलनवलनामध्ये असते ती आहे कायनेटिक एनर्जी. तर असे ऊर्जेचे अनेक प्रकार विज्ञान नेहमी करतं प्रयत्न. तर ऊर्जा शिकण्यासाठीच आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय शिकतो. कारण या बदलणाऱ्या गोष्टी ज्या आहेत जगामध्ये त्याविषयी हे विषय नेहमी काम करतात. त्यामुळे फिजिक्स असेल म्हणजे पदार्थ विज्ञान, वस्तू विषयी असलेली माहिती, आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, जीवांमध्ये चलनवलन असतं, ती ऊर्जा. आणि केमिस्ट्री म्हणजे रिॲक्शन्स ज्या घडतात एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर ज्या काही ऊर्जा एकतर निर्माण केली जाते किंवा ती खेचली जाते ऊर्जा. जशी ब्लॅक होल्समध्ये, सो कॉल्ड स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ब्लॅक होल्स आहेत, काळे. त्या काळे म्हणजे आडनाव काळे नाही, पण जे असे ज्यांना ब्लॅक होल्स म्हणून संबोधलं गेलं आहे, तर तिथे ऊर्जा खेचली जाते. म्हणजे तिथे एक प्रकारे एक रिॲक्शन, एक पद्धतीनं काम, जे एक म्हणतात ना की एखादी ऊर्जा त्या रिॲक्शनमधनं सुरू होते. म्हणजे एकतर ती जसं ज्वलन झाल्यानंतर ऊर्जा बाहेर फेकली जाते, तशी ब्लॅक होल्समध्ये ऊर्जा ही खेचली जाते. म्हणजे त्या ठिकाणी जी रिॲक्शन सुरू असते, रिॲक्शन सुरू असते, त्या ठिकाणी ऊर्जा लागते. बाहेरनं ऊर्जा ही घेतली जाते. त्यामुळे ब्लॅक होल्समध्ये अनेक ग्रह तारे हे विलीन होत असतात असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी ब्लॅक होल्सचा अंतर्गत भाग जो आहे तो कळू शकत नाही. तर असा हा ऊर्जेचा खेळ आपल्या आजूबाजूला चालू असतो. तर मग जी चल ऊर्जा आहे, कायनेटिक एनर्जी जी आहे, त्याचे 5-6 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये साऊंड एनर्जी, ध्वनी, कंपनं. आता ध्वनी कसा निर्माण होतो, तर नाद निर्मिती, संगीत क्षेत्रामध्ये जी आपण, संगीत ही कला म्हणून जी वापरली जाते, त्याच्यामध्ये सूक्ष्म पद्धतीनं नाद ही एक ऊर्जा आहे. आणि नाद निर्मिती ही एकतर सजीव आणि निर्जीव, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या द्वंद्वामधून ती निर्माण होते. म्हणजे आपण बोलतो, लहान मूल जन्माला आल्यावर रडतं, पक्षी चिवचिवाट करतात, हे सगळे नाद आहेत. हे नाद जीवसृष्टीनं निर्माण केलेले आहेत. मग त्याची भाषा, मग ती लँग्वेजेस, अशा पद्धतीनं साऊंड एनर्जी, नाद ऊर्जा. त्याच्यानंतर हीट एनर्जी, जी ऊर्जा जाळल्यानंतर जी निर्माण होते, ज्याच्यावरती आपण स्वयंपाक करतो, तो गॅस असेल, तो गॅस आपल्याला सिलेंडरमध्ये भरून मिळतो. आणि मग त्या ऊर्जेला एक चेतना दिली की ती ऊर्जा आपल्याला आपला स्वयंपाक करते. तर अशी ही ऊर्जा सुप्त अवस्थेमध्ये किंवा गतिशील अवस्थेमध्ये कार्यरत असते आपल्या आजूबाजूला. आपलं अस्तित्वही, आपलं जीवन हे बदलावरती अवलंबून आहे. आणि हे बदल हे सतत श्वासानुरूप चालू असतात. श्वास आत घेणे, पूरक ज्याला म्हणतात अध्यात्माच्या भाषेमध्ये. कुंभक म्हणजे आत जी हवा गेलेली असते तिचा विनियोग केला जातो, कुंभक. आणि रेचक म्हणजे नको असलेली हवा,
ही बाहेर सोडली जाते. आता नको असलेली असं आपलं शरीर सुदृढ असेल तरच आपल्याला ते कळू शकतं. परंतु अतिरिक्त हवा जी नको आहे ती सोडली जाते. असं हे चक्र श्वासाचं सुरू होतं. श्वास, उच्छ्वास, पूरक, कुंभक. आत श्वास घेतला, तो ठेवला, त्याच्यातला ऑक्सिजन फुफ्फुसं काढून घेतात, त्यामुळे रक्त शुद्ध होतं. मग रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम काम करते. अन्न हे खाल्लं जातं, पाणी पिलं जातं, त्यातनं ऊर्जा घेतली जाते. नको असलेल्या गोष्टी या एक्सक्रेटरी सिस्टीम ही तिसरी जी संस्था आहे ती उत्सर्जन संस्था. मग घाम येतो आम्हाला पळाल्यावर किंवा आम्हाला बाथरूमला जावं लागतं किंवा आम्हाला संडासमध्ये जावं लागतं. हे सगळे उत्सर्जन क्रिया झाल्या. तर घाम येणे, त्या घामाद्वारे सुद्धा नको असलेले घटक हे शरीराबाहेर फेकले जातात. तर अशी आपली चेतासंस्था म्हणजे मेंदूचं काम. चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम त्याला असं म्हणतात. तर ही चौथी संस्था. आणि पाचवी संस्था सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था. रक्त हे शरीराच्या नखापासून शिखामधल्या केसांपर्यंत ही रक्त पुरवठा हा हृदयाच्या धडकन के साथ चलता है. तर अशा या 5 संस्था आमचं शरीर चालवतात. आणि या 5 संस्था चलनवलन चालू आहे तोपर्यंत माणूस जिवंत असतो. आणि मरण्याचे पण 2 प्रकार आहेत जे डॉक्टर म्हणतात श्वसन थांबलं म्हणजे हे मरण, हृदय थांबलं, हृदयाची क्रिया थांबली की मरण. किंवा कधी मेमरी लॉस होतो, म्हणजे शरीर तर चालू आहे परंतु माइंड म्हणजे मेंदू काम करेन असं होतं. म्हणजे चेतासंस्था सुद्धा आपलं काम बंद केली की तो सुद्धा एक मृत्यू असतो. परंतु शरीर जिवंत असतं पण मेंदू काम करत नसतो. बघा हे कॉम्प्लेक्सिटी कशी आहे. तर मरणाचे हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर या दोन्ही दृष्टिकोनातनं जोपर्यंत माणूस म्हणजे श्वास थांबला की एक तर डॉक्टर सांगतात की ही इज अ डेड पर्सन, ही डेड बॉडी आहे. आणि कधी म्हणतात ना की लोक कोमामध्ये जातात. तर कोमामध्ये जातात म्हणजे मेंदूचं कार्य बंद पडतं, शरीराचं चलनवलन, श्वास बी सगळं सुरू असतं. तहान भूक हे कळते की नाही हे पण म्हणजे माणूस सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. तर अशा व्यक्तीला जिवंत ठेवलं जातं व्यक्ती कोमात असेपर्यंत. म्हणजे मेंदूचं कार्य बंद पडण्यामुळे झालेला मृत्यू हा संपूर्णतः मृत्यू मानत नाहीत डॉक्टर्स. जोपर्यंत हृदय बंद पडत नाही तोपर्यंत व्यक्ती जिवंत असते, असं हे आमचं डॉक्टरी शास्त्र सांगतं. तर विज्ञान जे आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे याच्यावरती माणसाने विश्वास ठेवला पाहिजे आणि ठेवलाच पाहिजे. किती तुम्ही म्याव करा परंतु विज्ञान हा संशोधनाचा भाग आहे आणि हे संशोधन वर्षानुवर्षापासून चालू आहे. तर माणूस आधी कच्चं अन्न खात होता, म्हणतात ना इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती कशी झाली, माकडापासून माणूस, मग विश्वाची उत्पत्ती कशी झाली, तर नाद निर्मिती, बिग बँग थेअरी, असा मोठा प्रचंड स्फोट झाला, त्यातनं ग्रहतारे निर्माण झाली, आकाशगंगा निर्माण झाल्या, असं एक सिद्धांत मांडला जातो आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि विश्वास हा बाप दाखवू नाही तर श्राद्ध कर म्हणतात ना, तसं विश्वास हा ठेवावा लागतो. कारण अनेकांनी मेहनत करून मग विज्ञानाचे शोध हे लावलेले असतात. आणि जशा काही रिॲक्शन्स असतात, जसं आपण दिवाळीमध्ये आता फटाकडे फोडतो, ती वात पेटवणे इथनं सुरुवात होते आणि मोठा स्फोट होतो. म्हणजे ती एक रिॲक्शन आहे, ती एक त्याला आपण असं म्हणू शकतो की ती ऊर्जा निर्माण करणारी उदबत्तीने आपण ती वात पेटवली की ती वात जळत 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 त्या मुख्य गाभ्यापाशी जाते फटाकड्याच्या आणि मग स्फोट होतो. मग ती रिॲक्शन मोठ्या स्वरूपात होते आणि मोठी ऊर्जा नाद निर्माण होतो. तर अशी जसं न्यूक्लिअर एनर्जीमधनं सुद्धा रिॲक्शन ही कंट्रोल्ड स्वरूपात केली जाते आणि त्यातनं ऊर्जा मिळते. जसं आपण आता नवीन तंत्रज्ञान निर्माण झालं
की ज्याच्यामध्ये सूर्याची ऊर्जा वापरून सोलर एनर्जी, ती ऊर्जा एक पोटेन्शियल एनर्जीमध्ये साठवून मग ती वापरली जाते. अशा रीतीनं ऊर्जा ही निर्माण करणे, साठवणे आणि वापरणे हे माणूस शिकला. आणि आज आपण स्पेस टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलो. अवकाशात पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये यान पाठवतो, ऊर्जेच्या माध्यमातूनच पाठवतो. म्हणजे हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे. आपल्याला जगायचं असेल तर अन्न पाणी लागतं. ही पोटेन्शियल एनर्जी आहे, जी स्थिर सुप्त अवस्थेत असलेली ऊर्जा आपण घेतो. म्हणजे माणसाचं अस्तित्व ही ऊर्जेवरती अवलंबून आहे. आणि जी ऊर्जा सुप्त असते, आता काही ग्रहांवरती जीवसृष्टी नाही आणि होती, म्हणजे काय झालं, तिथे कायनेटिक एनर्जी थांबली. काहीतरी अशा घटना घडल्या, अशा रिॲक्शन्स घडल्या की जेणेकरून तिथे ऊर्जा निर्माण होणं आणि चलनवलनाची प्रक्रिया थांबली. त्यामुळे जीवसृष्टी नष्ट झाली. तर हा सगळा जो पसारा आहे आपल्या आजूबाजूला, हा ऊर्जेचा खेळ आहे. म्हणून ऊर्जा ही एक प्रकारे ईश्वर म्हटलं तरी हरकत नाही. कारण काही जण असंही म्हणतात की ईश्वर काय आहे. ईश्वर ही माणसासारखी व्यक्ती नाही आहे. तर ईश्वर ही एक ऊर्जा आहे, ती ऊर्जेची अवस्था आहे आणि ती आपल्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता दर्शवते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगलं किंवा वाईट घडत असतं. माझ्या मते आज भरपूर वेळ झालेला आहे, 12 मिनटं झालेली आहेत. थांबूया इथे. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.